त्याच्या जीवनातील एवढी मोठी कृती करण्यासाठी त्याला विशेष करून हालेलुया महत्वाचा होता. म्हणून या अब्राहमाने तो पुत्र अर्पण करण्यासाठी तो गेला आणि तो त्याला मारणार तेवढ्यामध्ये पुन्हा एकदा आकाशातून वाणी झाली. ती वाणी परमप्रिय देवाची होती. त्या वाणीमध्ये तो परमेश्वर म्हणतो अब्राहम त्याला मारू नको. आणि त्या अर्पणानंतर म्हणतो परमेश्वर स्वतःची शपथ वाहू की तू आपल्या पुत्रास मला देण्यापासून राखले नाही, यास्तव मी तुला आशीर्वादित करीनच करेन. जेवढे मोठे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला हवे असतात त्या लेवलचा आमचा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस या विश्वासाची पडताळणी परमेश्वर करतो ना, तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला साधे सुधे आशीर्वाद देत नाही, तर त्या आशीर्वादाचा स्तर देखील एवढा वरचा असतो की तो आमच्या कल्पनेपेक्षाही मोठा असतो. आणि म्हणून याच अब्रामाला ज्याला लेकरू बाळ काहीच नव्हतं, ज्या साऱ्याला वांज म्हटलं जायचं, त्याच अब्राहमा आणि सारेद्वारे परमेश्वराने पृथ्वीवरील राष्ट्र निर्माण केली. आणि ज्याला पुत्र देखील नव्हता त्या अब्राहमाला राष्ट्रांचा बाप करून ठेवलं, यासाठी की त्याच्या विश्वासाचा स्तर अत्युच्च होता. तो सगळ्या कृती देवाच्या इच्छेनुसार चालत होता. तो देवाचं आज्ञापालन आपल्या जीवनामध्ये करत होता. आणि म्हणून त्याचं जीवन आमच्यासाठी आदर्श आहे. तसं आमच्याही जीवनामध्ये आमच्या विश्वासाची आम्ही पडताळणी करणं गरजेचं आहे. आणि जर आम्हाला आमचा विश्वास कमकुवत वाटत असेल तर या दिवसामध्ये त्याचा खरा अनुभव आम्ही घेणारं व्हायला पाहिजे. देवाची खरी ओळख आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाते. ख्रिस्तातील प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लगातार आपण बायबल स्कूल बायबल कॉलेजचे महत्वाचे विषय सातत्याने घेणार आहोत. तर सातत्याने अपलोड केले जाणारे व्हिडिओ पाहत राहा, ते आपल्या प्रियजनांना शेअर करत राहा. तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिष्यत्वाच्या सभा घेत आहोत, पालक वर्गांसाठी सभा घेत आहोत, यासाठी सुवार्तिकांसाठी सभा घेत आहोत, यासाठी की देवाचं राज्य वाढलं जावं. आमच्यासाठी आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा. चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. देवबाप या दिवसामध्ये सर्वांची विश्वासामध्ये अधिक वाढ करो आणि त्याकरवी तो परमेश्वर